तुळजाभवानी मंदिर संस्थांनी आज सर्वसामान्य भक्तांसाठी मंदिरात जाण्याचा प्रवेश मार्ग जो आहे तो बदललेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा बोर्ड जी लावलेला आहे त्याच्यावरती सक्त अशी सूचना लिहिलेली आहे की भाविकांना 200 रुपये देणगी पास आणि धर्मदर्शन मुखदर्शन ची रांग जी आहे ती बिडकर पायऱ्याच्या मार्गाने या मंदिरात सोडण्यात येणार आहे। आणि मुख्य द्वार जे आहे राजे शहाजी महाद्वार जे आहे त्या द्वारातून फक्त 500 रुपये म्हणजेच VIP पास घेणारे जे भाविक आहेत त्यांना या ठिकाणी सोडण्यात येत आहे। जे सिंहासन पूजा करण्यासाठी या ठिकाणाहून जाणार आहेत त्यांना या ठिकाणाहून सोडण्यात येत आहे। मात्र या प्रवेशबंदीसाठी इथल्या व्यापाऱ्यांचा विरोध होतोय। माझ्याबरोबर व्यापारीत नेमकं कारण काय आपण जाणून घेऊया। काय नेमकं आज प्रवेशबंदी केली पण तुम्ही विरोध आहे म्हणताय त्याला? सध्याची परिस्थिती बघायला गेली तर शाळेच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत 1 तारखेला। एवढी गर्दी होती अधिक मासाच्या 15 दिवसात पहिले या शाळेला पण सुट्ट्या होत्या। त्यावेळेस गर्दीतून मॅनेजमेंट झाली, महाद्वारमधून एंट्री होती, नाजा अगोदरपासून महाद्वारमध्ये एंट्री होती। आता नवीन अधिकारी आलेत काल, त्यांच्या नियमानुसार ह्यांनी आज महाद्वार बंद केलं। आमचं असं म्हणणं आहे महाद्वारमधून एंट्री ठेवून व्यापाऱ्यांचं पोट भागतंय, फेरीवाल्यांचं पोट भागतंय, आमच्या आजूबाजूचे भक्त निवास आहेत, रूम आहेत, आमचे पण पोट भागतात, पुजाऱ्यांचं पण पोट भागतंय। ह्यांनी आमच्या पोटावर डायरेक्ट घाला आणू नये। तुम्हाला काय कामं करायचे असेल ते महाद्वार चालू ठेवून कामं करावी ही आमच्या सर्व तुळजापूर ग्रामस्थांची विनंती आहे। मंदिर संस्थांच्या वतीनं मध्ये काम चालू आहे संवर्धनाचं, त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतलाय। नेमकी अडचण काय? अहो हे काम चालू आहे कधीपासून। तुम्ही काम काय करताय? महाद्वार कशासाठी बंद करताय? तुम्ही तुमचं काम करा, सुरू करा, परंतु महाद्वार बंद करायचं नाही। याच्या आधी महाद्वार बंद करण्यात आलं होतं, त्यावेळेस तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले, ते मोर्चे काढले होते, आमरण उपोषण केले होते। त्यावेळेस मंदिर संस्थानं कळवलं होतं की हा फक्त आम्ही 1 महिन्याकरिता बेडकर पायरीतनं आम्ही भाविकांना तिकडनं प्रवेश देऊ। ते कुठला दिवस तर ते नवरात्रीच्या टायमाला मोठ्या प्रमाणात यात्रेची संख्या असती, त्यावेळेस आम्ही सहकार्य करू म्हटलं, परंतु त्यांनी मनमानी कारभार यांचा चालू आहे। हे वर्षातून 3री-4थी वेळ आहे। दीपावलीच्या टायमाला देखील त्यांनी प्रवेश इथनं बंद केला होता, आता त्यांनी प्रवेश इथून बंद केलाय। तुम्ही काही काम करा, कामाला आम्ही आडफाटे आणणार नाहीत, परंतु भाविक भक्तांना सर्वांना महाद्वारातूनच भाविकांना प्रवेश दिला पाहिजे हे आमच्या या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर यांचं काय चालू आहे की गोरगरीब असतील ज्याची परिस्थिती नाही पेड पास काढायची, अशांना गोरगरिबांना त्यांची पायपीट करून त्यांना बेडकर पायऱ्यावरून असं पूर्ण फिरून त्या ठिकाणी जायचं आणि या महाद्वारातून 500 रुपयाचा पास VIP-ना काय संबंध केलं तर सर्वच बंद करायचं। आमदार खासदार मंत्री कोणी सुद्धा या ठिकाणी फिरकायचं नाही। या ठिकाणी आमदार काही जर महाद्वारातून सर्वसामान्य जर खुलं नाही केलं तर महाद्वारातून आम्ही कुठल्याही मंत्र्याला फिरकू देणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी आवाहन या ठिकाणी करतोय। मंदिर संस्थांची काय तुमचं बोलणं झालं का? हे किती दिवस बंद ठेवणार आहेत वगैरे काय? आता मंदिर संस्थांना लेखी स्वरूपात शोभाराजे प्रतिष्ठानच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांना लेखी निवेदन देणार आहेत की आपण महाद्वार या ठिकाणी बंद करू नये, तुम्ही काम तुमचं खालच्या बाजूला चालू आहे, तुम्ही पर्याय व्यवस्था त्या ठिकाणी करावी आणि महाद्वारातूनच भाविकांना प्रवेश देण्यात यावा ही आमची मागणी या ठिकाणी ठाम आहे आणि आपण थोड्या वेळात त्यांना निवेदन या ठिकाणी देत आहोत। बिडकर पायऱ्याच्या मार्गे जी भाविक जात आहेत त्यांना काही त्रास होतोय का? म्हणजे नेमकं 100% अहो बेडकर पायऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत, वयोवृद्ध आहेत, अपंग आहेत, अशा लोकांनी कसं जायचं? लहान बाळाची आई आहेत, लहान लहान लेकरं आहेत, कसं जायचं? हे तुम्ही फक्त फायद्याचं बघतात। त्याचबरोबर आणि मला आणखी एक सांगायचंय की धर्मदर्शनाला 6-6, 7-7 तास लागतात, म्हणून हे वारंवार अनाउन्सिंग या ठिकाणी करतात, पण त्यांनी ह्याची अनाउन्सिंग करत नाहीत की पेड पासला 2 तास लागले, 3 तास लागले। तो धर्मदर्शनची लाईन देखील याने ओढण्याचं काम हे मंदिर संस्थान आपण पूर्ण दुर्लक्ष या ठिकाणी करते का? तर त्यांना धर्मदर्शनचा फायदाच नाही। पेड दर्शन त्यांनी लाईन ओढणार, 500 लाईन त्यांनी ओढणार आणि धर्मदर्शन मुखदर्शनकडे यांचं दुर्लक्ष आहे। यांनी फक्त यांचा फायद्याचं बघतात, म्हणून या महाद्वारातून फक्त फायद्याचेच 500 वाले पास VIP पास 500 रुपयाचा पास देऊन त्यांना इथून प्रवेश देईल। का बरं त्यांना प्रवेश नाही ना? सर्वांनाच बंद, काम करून घ्या, पटापटा उरका आणि लगेच चालू करा। तुम्ही काम म्हणता 500 वाले सोडता, VIP सोडता, सर्वसामान्याची पायपीट करता तिकडनं हाकलता, कुठला न्याय आहे? हे अन्याय आहे, पूर्ण अन्याय। हे सर्व भाविक भक्तांवर अन्याय आहे, तुळजापुरातील सर्व व्यापाऱ्यांवर अन्याय आहे आणि सर्व पुजारी बांधवांवर देखील अन्याय आहे। हे थांबला पाहिजे। गाव बंद करणार? हा, जर यांनी आम्ही आता आज निवेदन देणार, त्यांनी नाही ऐकलं आमच्या लेखी स्वरूपात तर उद्याच्याला आम्ही गाव बंद करू। जर आमच्या पोटावर असेल तर मग जगण्यात काय अर्थ आहे? गाव बंद करू ना आम्ही आणि महाद्वारपाशी येऊन बसू, पर्याय नाही, काय करणार आम्ही? आम्हाला पण बायका लेकरं आहेत, प्रपंच आहे, सगळ्या गोष्टी आहेत। मंदिरात 500 रुपये चालतो मंदिर, मग आमच्या पोटावर पाहिलं तर आम्ही काय करणार?
अशी मागणी. एकंदरीत ही परिस्थिती जी आहे ही प्रवेश बंदीमुळे झाली आणि मंदिर संस्थान विरुद्ध व्यापारी असा वाद या ठिकाणी पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर यांची मागणी आहे की हा प्रवेश जी आहे ती पूर्ववत करावा आणि भाविकांना मुख्य द्वार जे आहे शहाजी महाराज द्वार त्या द्वारातून सोडण्यात यावं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.